आता न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाचे जे वकील आहेत आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितलं की या पद्धतीने जी याचिका केली जाते त्याच्यात तुम्ही संपूर्ण राज्याचा जो निकाल आहे त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. म्हणजे अर्थात वैयक्तिक काही तुमचा प्रश्न असेल, तुम्ही स्वतः निवडणुकीला उभे राहिलेला आहात आणि तुम्हाला काहीतरी त्याच्यात वाटतोय प्रश्न, एखादी समस्या आहे, एखादा तुम्हाला संशय येतोय, तर तुम्ही करू शकता. पण तुम्ही राज्याचा निकालच रद्द करून टाका, जेवढे विजयी उमेदवार ठरले त्यांनाच बाद करून टाका, त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा, ही जी मागणी करताय ती योग्य नाहीये असं कुंभकोणी यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अर्थात त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण राज्याच्या निकालावर तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही. दुसरे जे वकील आहेत उदय वारुंजीकर, हे केंद्र सरकारच्या वतीने होते. त्यांनी सांगितलं की याचिका जी आहे ती मुळात निकाल लागल्यानंतर 45 दिवसाच्या आत तुम्ही याचिका करायला पाहिजे होती, तुमचा आक्षेप नोंदवायला पाहिजे होता. पण ते न करता आता महिने किती झाले, निवडणूक झाली गेल्या वर्षी आणि आता 8 महिने होऊन गेले, त्यानंतर आता याचिका केली जाते, असा स्वाभाविकपणे युक्तिवाद करण्यात आला.